नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर ना आपल्या अगोदरच मुलांना एखादा पदार्थ माहितीही असतो आणि त्याची ते ऑर्डर देऊन मोकळीही होतात. हो, पण एक आई म्हणून मग काय होतं मनीषा, की त्या पदार्थाचं हेल्दी व्हर्जन घरी कसं बनवायचं हा विचार सतत मनात येत असतो. हो, मला माहिती आहे. असाच एक साऊथ इंडियन पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो, त्याचं एक हेल्दी आणि इन्स्टंट व्हर्जन अमृता आपल्याला दाखवणार आहे. पण अमृता, जर आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो, नक्की. इन्स्टंट असा मल्टीग्रेन बेंडी डोसा होईल एकदम भारी. चला तर मग तो करायला घेऊया घरच्या घरी. मनीषा, आजकाल आहे ना बेंडी डोसा खूप ट्रेंड मध्ये आहे बरं का. म्हणजे जो तो बेंडी डोसा ऑर्डर करून खायच्या मागे असतो, पण तोच घरी एकदम छान बनू शकतो हे आज आपण दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपण इकडे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. हे आपले रेग्युलर पोहे आहेत. बरं. ते आपल्याला भिजवून घ्यायचे. खूप पाणी घालून ह्याला भिजवायचं नाहीये, ह्याचा लगदा नाही करायचा आपल्याला. हा डोसा ना तसा इन्स्टंट आहे, झटकीपट बनतो. हे बघ, हे पोह्याचं जे पाणी आहे ते आपण काढून टाकलं. तर हे आपण यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. ह्याला खूप वेळ आपण पाण्यात नाही ठेवलं. बरं. आता सगळी पुढची प्रोसेस जी आहे ती अगदी इझी आहे. म्हणजे मिक्सरचं भांडं देतेस. आपल्याला काय करायचंय, सगळी जी पिठं आपण इथे घेणार आहोत ती सगळी पिठं पाव पाव कप आपण घेतलेली आहे. पाव कप बेसन. अमृता, आपण डोस्यामध्ये बेसन घालतोय. हो मनीषा, तू बघशील जे फर्मंट केलेले डोसा असतात बरं. त्यामध्ये खूपदा हरभरा डाळ वापरली जाते. ही हरभरा डाळ कशासाठी वापरतात, की डोशाला एक छान क्रिस्पीपणा, एक ब्राऊन कलर येतो. बरोबर. तर तिथे याला आपल्याला इन्स्टंट बनवायचं आहे, म्हणून हा बेसन पिठाचा ऑप्शन आपण इकडे घेतला. बरं. आता याच्यात जाणार आहे पाव कप रवा. जाड रवा घेतलाय आपण. बरं. क्रिस्पीपणा येण्यासाठी. हो, बरोबर. क्रिस्पीपणा येण्यासाठी पण, आणि इथे आपण हा इन्स्टंट बनवतो तर इकडे आपल्याला तांदूळाला बॅलन्स करायचा आहे. तांदूळ पीठ आपण घेतलंच, पण प्लेन तांदूळ पीठ जर तुम्ही वापरलं तर तो मऊ पडतो. बरोबर. म्हणून त्याला बॅलन्स करण्यासाठी रवा. पाव कप तांदूळाचे पीठ. ही सगळी जी पिठं आहेत ती सेम प्रमाणात घेतली आहेत आपण. बरं. तुमच्याकडे जी वाटी आहे त्या वाटीने तुम्ही सेम प्रमाणात मोजून घ्या. आणि आपण मल्टीग्रेन म्हटलंय, हेल्दी म्हटलंय, हो. तर याच्यामध्ये नाचणीचं पीठ आपण घेतलंय पाव कप. पण नाचणीचं जे पीठ आहे ते ऑप्शनल आहे ना? समजा optional कोणाकडे नसेल. अवेलेबल नसेल तर नाही घातलं तरी पण. आता यात आपल्याला घालायचं आहे साधारणतः अर्धी वाटी दही. बरं. खूप जण आहे ना मनीषा याच्यामध्ये कच्चा बटाटा घालतात, सुक्या लाल मिरच्या घालतात रंगासाठी. हे अगदी ऑप्शनल आहे. आता यात एक इंटरेस्टिंग पदार्थ जाणार आहे, तो म्हणजे अर्धा चमचा साखर. बरं. ही साखर जी आहे ती तुमच्या डोशाला एक क्रिस्पीपणा आहे आणि रंग छान येतो. हो. साखर घालून झाली आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यात घालायचे हे भिजवलेले पोहे. बरं. आता अंदाजे पाणी घालून डोशाच्या बॅटर सारखं तुम्हाला हे पीठ करून घ्यायचंय. पाणी एकदम नाही घालायचंय, थोडं थोडं घालायचं. थोडं पाणी घालायचं म्हणजे अर्धी वाटी साधारणतः पहिला घाल आणि नंतर अर्धी वाटी घाल. बस. आता याची छान एक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. बघ मनीषा, आपण अर्धा कप पाणी घातलं होतं आणि हे बॅटर थोडंसं असं दाना दाना दिसतंय, याची स्मूथ पेस्ट दिसत नाहीये. त्याच्यामध्ये अजून अर्धा वाटी पाणी घालून हे छान वाटून घेऊया. म्हणजे पाणी कमी झालं की हे असं होतं. बस. त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यावं लागतं. हे छान आपण मिक्सरला फिरवून घेतलंय. त्याची एक फाईन पेस्ट झाली आहे. आता आपण हे काढून घेऊया. पाणी इतपत बस ना? थोडंसं पाणी लागेल मनीषा. आपल्याला डोसा त्याचा स्प्रेड करता आला पाहिजे. बरं. तसं ह्याच्यात बारीक होण्यासारखं काहीच नाही, फक्त जे आपण पोहे घातले होते ना मनीषा ते व्यवस्थित बारीक झाले. जे पोहे होते ते पण आपण भिजवून घेतलेले होते. हो, त्यामुळे ते लगेच बारीक होती. हो. बघ, हे छान झालंय. बरं. याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं मीठ. आपल्या चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालायचंय. अमृता, हे खरंच इन्स्टंट आहे हा. हो. नाहीतर डोसा करायचा म्हटलं ना की ते तांदूळ भिजू घाला, हो. त्याला नंतर एक दिवसभर भिजवा, परत त्याला बारीक करा, परत त्याला फर्मंट व्हायला ठेवा. ही एक लंबी प्रोसेस असते. हो. आता हे इन्स्टंट आहे, याला आपण फर्मंट केलं नाही, तर याच्यामध्ये आपल्याला काहीतरी घालावं लागेल ज्यामुळे ते फर्मंट होईल. खूप जण याच्यात सोडा वापरतात, पण मी सजेस्ट करेल की तुम्ही याच्यामध्ये हा जो ब्ल्यू कलरचा इनो मिळतो तो घाला. साधारणतः पाऊण पुडी, म्हणजे पूर्ण पुडी नाही घालायची, थोडंसं आपल्याला शिल्लक ठेवायचंय. बरं. हा जो इनो असतो ना, हा प्लेन असतो, ह्याला कोणताही फ्लेवर नाहीये. म्हणजे ह्याच्यावर अगदी घोटभर पाणी घालायचे. बरं. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अमृता, जनरली आपण इनो घातल्याच्या नंतर
कुठलाही जो पदार्थ असतो ज्यात इनो घातलंय हो. तो लगेच करायला घेतो. नाही नाही, या बाबतीत आपल्याला काय करायचं मनीषा, इनो घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळं पीठ बरं आणि एक 5 मिनिटं ह्याला रेस्ट द्यायचंय. अच्छा, मग त्यानंतर डोसा घालायचा आहे. हो. बरं म्हणजे ती जाळी जी आहे ती छान पडते आणि एक ब्राऊन कलर येतो आपल्या डोशाला. बरं बघे छान मिक्स झालंय. आता आपण ह्याला एक 5 मिनिटं झाकण ठेवून रेस्ट करूया. बरं. आपलं जे पीठ आपण 5 मिनिटं रेस्ट व्हायला ठेवलं होतं ते झालंय. आता आपण डोसे करायला घेऊया. आणि तवाही गरम झालेला आहे. हो, डोसा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचा तवा खूप तापलेला नसायला पाहिजे. तवा हलकासा कोमट असायला पाहिजे, मग ते डोसे छान होतात. बरं. बघ मनीषा, हे छान फुललंय. हो. आता आपण तवा तापायला ठेवला होता. हा थोडं तव्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी आणि तव्याला एक आपण काय म्हणू सिझनिंग येण्यासाठी आपण याच्यावरती टाकतोय मिठाचं पाणी. तू खूपदा डोसा सेंटरमध्ये हो. जा किंवा कुठे डोसा खायला जा, ते कंटिन्यू तव्यावरती हो. पाणी मारत हो, असतात. हो. ते मिठाचं पाणी असतं. हो, त्याने काय होतं, पाणी मारलं ना मनीषा हा. की तवा थोडासा टेम्परेचरला कमी येतो बरं. आणि डोसा आपला चिकटत नाही. बरं. आता जो डोस्याचं बॅटर आहे बरं. तो छान म्हणजे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असा हा डोसा आपण लावून घेऊया. जो आपण लोणी स्पॉन्ज डोसा असतो त्याच्यापेक्षा थोडासा पातळ हा डोसा असतो. बरं. आणि याला म्हणजे आपण ह्याच्यावरती तुम्ही तुमच्याकडे घरचं लोणी असेल तर तुम्ही ते वापरा किंवा तूप वापरा किंवा रेडीमेड बटर मिळतं ते वापरा. तू बघशील मनीषा, तवा हो. छान तापलेला होता त्याच्यामुळे जाळी लगेच पटकन पडायला लागली आहे. हो. बेन्ने म्हणजे काय असतं मनीषा? बेन्ने म्हणजे बटर असतं. बरोबर. तर तो बटरचा जो फॉर्म तुमच्याकडे आहे तो तुम्ही वापरू शकता. आपल्याकडे पण लोणी मला वाटतं अमृता जरा जास्त चांगलं हो, लागेल. आणि तेही घरचं हो. पांढरं लोणी. आपण हे लोणी साईडनी सोडूयात. मीडियम फ्लेम वरती हे पूर्ण आपल्याला हा दुसऱ्या साईडनी करायचा नाही डोसा, हा एकच साईडनी करायचा आहे. बरं. त्यामुळे अगदी मीडियम फ्लेम वरती छान हा होऊ द्यायचा. मनीषा, बेन्ने डोसामध्ये पण खूप प्रकार आहेत. कोणी ह्याच्यात बटाट्याची भाजी स्टफ करतं, हो. कोणी पोडी मसाला स्टफ करतं, हो. कुणी खूप सारं तूप टाकतं आणि काय म्हणतात ना शेजवान चटणी टाकतं. हो. प्रकार तुम्हाला जो करायचा तो तुम्ही करू शकता. मला वाटतं पोळी मसाला पण एकदा आपण दाखवूया. हो हो, नक्की. बघ मनीषा, हे छान शिजले. हो. आता आपण सगळीकडे लोणी स्प्रेड करून हा बेन्ने डोसा काढून घेऊ. बरं. डोसा आपला छान ब्राऊन झालाय, ह्याला आपण पलटून घेऊया. हो, रंग छान आलाय. हो, आपण अजून एक बनवून घेऊयात मनीषा. मनीषा, हा आपण डोसा आपला झालाय, आपण याला छान काढून घेऊया. वा वा वा, रंगही छान आलाय. हो, अमृता, इथं बघशील जाळी दोन्ही हो. साईडनी पडलेली. जाळी पण मस्त झाली आहे. मनीषा, आपण हा डोसा मस्त केळीच्या पानावर 2 चटण्यांबरोबर सर्व केलाय. आपली टिपिकल खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटोची चटणी. एपिसोडच्या सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की झटपट होणारा साऊथ इंडियन पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवू, आणि झाला की नाही हा पटकन डोसा. मनीषा, एखादा पदार्थ फेमस होतो ना, पण तो फेमस पदार्थ हेल्दी व्हर्जनने आपण घरी कधी करू आणि मुलांना कधी खाऊ घालू असं होतं. असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.